मित्रांनो, कोकण सुंदर निसर्गासाठी महाराष्ट्रात काय पण पूर्ण भारतात प्रसिद्ध आहे। मी अष्टविनायक यात्रेच्या निमित्ताने आपणास गणपतीचे दर्शन तर आमच्या गुरुजीज ब्लॉगच्या माध्यमातून करीत आहे। त्याचप्रमाणे कोकणाचे अतिसुंदर मनमोहक सौंदर्य आपणास दाखवत आहे। विनायक गणपती दर्शन करून दुपारी 1 वाजता पाली येथील बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले। आता आम्ही गणपतीपुळेकडे दर्शनासाठी जात आहोत। पण महाडपासून 5-6 किलोमीटर अंतरावर असलेले महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे मी तुम्हाला दाखवणार आहे। थांबलोय आणि माझ्या पाठीमागे पहा सावित्री नदी आपणाला दिसते आणि अगदी या बाजूस एक 500 मीटरच्या अंतरावर गरम पाण्याचे झरे आहेत। म्हणजे महाराष्ट्रातून जे कोणी लोक महाडला येतात ते या सावित्री नदीतूनच त्या बाजूला जे सूर्यास्त होतोय त्या बाजूला जे गरम पाण्याचे झरे आहेत त्या ठिकाणी जातात। समोर आपण पाहू शकता नीलकमल हॉटेल जे मुंबई गोवा हायवेवर आहे। या हॉटेलच्या पश्चिमेस लगतच सावित्री नदी आपण पाहू शकता आणि काही अंतरावर लगेच हे झरे आहेत। या ठिकाणाहून आपणास होडीने सौचे जे गरम पाण्याचे कुंड आहेत तिकडं जाता येते। सावित्री नदीच्या काठावर असलेल्या सौ येथील गरम पाण्याचे कुंड पाहण्यासाठी या ठिकाणी स्नान करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ठिकाणावरून लोक इथे येतात। सौ येथील ग्रामदेवत असलेल्या मंदिराच्या आवारात दक्षिण दिशेला ही चिरबंदी बांधकामातील कुंडे आहेत। सौ येथील गरम पाण्याचे कुंड हे कोकणातील सौंदर्य तसे तीर्थक्षेत्र आणि समुद्रकिनारे यासोबतच एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे। त्यामुळे कोकणच्या वैभवात भर पडते।